तुम्हाला माहिती आहे सप्टेंबर पासून रशियाने बनवलेल्या कॅन्सर विरोधी लशीची मानवी चाचणी किंवा ह्यूमन ट्रायल सुरू होते. ही लस रशियाच्या गॅमेलिया नॅशनल रिसर्च सेंटरने बनवली. mRNA तंत्रज्ञानावर विकसित ही लस रुग्णांच्या शरीरातील कॅन्सर ट्यूमर जेनेटिक्सचा अभ्यास करून बनवण्यात आली. यासाठी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर देखील करण्यात आला. प्रत्येक रुग्णासाठी वेगळी असल्यामुळे या वॅक्सिनला पर्सनलाइज्ड वॅक्सीन असं देखील म्हणण्यात येतं. संशोधकांच्या माहितीनुसार ही वॅक्सीन रोगप्रतिकार प्रणाली म्हणजेच इम्युन सिस्टीमला चालना देते आणि कॅन्सर पेशींना टार्गेट करते. यामुळे या पेशी नष्ट होण्यास मदत मिळते. गॅमेलिया नॅशनल रिसर्च सेंटरचे डायरेक्टर अलेक्झांडर गिट्सबर्ग प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, सप्टेंबर महिन्यापासून या वॅक्सिनची मानवी चाचणी सुरू होईल. AI मॅथमॅटिकल मॉडेलिंगच्या मदतीने ट्यूमरच्या अभ्यासापासून लस निर्मिती फक्त एका आठवड्यात पूर्ण करणं शक्य आहे. यामुळे कॅन्सर रुग्णांना खूप फायदा होईल असा संशोधकांचा दावा आहे. ही लस पहिल्यांदा मॅलेनोमा कॅन्सरग्रस्त रुग्णांना देण्यात येईल. मॅलेनोमा सेल्स या त्वचेच्या पेशी आहेत. जेव्हा या पेशी खूप मोठ्या प्रमाणात वाढतात त्यावेळी त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. मिळालेल्या माहितीनुसार ही लस रोगप्रतिकार शक्ती प्रणाली म्हणजे इम्युन सिस्टीमला मॅलेनोमा सेल्सला ओळखून त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी सिग्नल देईल. प्रत्येक रुग्णाच्या ट्यूमर म्युटेशन मधून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशोधकांनी ही लस बनवली आहे. यात एआयचा वापर करून अल्गोरिदमच्या मदतीने कॅन्सर रुग्णाच्या शरीरातील ट्यूमरचा जेनेटिक डेटाही अभ्यासासाठी घेण्यात आला. त्यानंतर गॅमेलिया नॅशनल रिसर्च सेंटरमध्ये यावर पुढील प्रक्रिया होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना गिट्सबर्ग पुढे म्हणाले, पर्सनलाइज कॅन्सर वॅक्सीन रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्तीला कॅन्सर पेशी ओळखून त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी ट्रेन करते. रुग्णाच्या शरीरातील कॅन्सर ट्यूमरच्या जेनेटिक अभ्यासामुळे ही लस रुग्णांच्या शरीरातील स्पेसिफिक कॅन्सर म्युटेशन्सना टार्गेट करते. कॅन्सर रिसर्चमध्ये हे एक खूप महत्वाचं पाऊल मानलं जात आहे. ह्यूमन ट्रायल सुरू झाल्यानंतर या लसीची इफेक्टिव्हिटी आणि एफिकसी देखील आपल्याला कळू शकते. हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. त्याचसोबत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा आणि हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.